नमस्कार. मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. खूप जणांचे प्रश्न असतात की ताई, श्रीयंत्र आपल्या घरामध्ये कुठे ठेवायला पाहिजे, तिजोरीमध्ये की देवघरामध्ये, आणि कशा प्रकारचं श्रीयंत्र काम करेल. जसं 20 तारखेला 20 ऑक्टोबरला दिवाळी आहे. या दिवशी जर तुम्ही श्रीयंत्राची तुमच्या घरामध्ये स्थापना करत आहे, कुंकुमार्चन करत आहे, तर असं म्हणा की साक्षात लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होतो. मग श्रीयंत्र माझ्याकडे चांदीचं आहे आणि कच्छपच्या अवतारामध्ये आहे. तुम्ही दुसरं सुद्धा श्रीयंत्र घेऊ शकता. या दिवशी 20 तारखेला चालू अमावस्यामध्ये संध्याकाळी 7 वाजून 8 मिनिटाला तर रात्री 8 वाजून 18 मिनिटापर्यंत लक्ष्मीपूजनचं मुहूर्त आहे. या मुहूर्तमध्ये तुम्ही नवीन श्रीयंत्र जर आणत आहे धनतेरसला, तर दिवाळीच्या दिवशी 20 तारखेला तुम्ही त्याचं पंचामृताने अभिषेक करा. आणि अभिषेक करताना तुम्हाला एकच बीज मंत्र म्हणायचा आहे, श्रीम श्रीम. आणि याच्यावरती तुम्ही 21, 51 वेळा, 108 वेळा कुंकुमार्चन सुद्धा करू शकता. तेच कुंकू वर्षभर तुम्हाला तुमच्या कपाळाला लावायचं आहे, म्हणजे तुमचा आद्यचक्रा जागृत करायचा आहे. आणि श्रीयंत्र तुम्ही तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता, तुमच्या देवघरामध्ये. पण काळजी एकच असतं की दर पौर्णिमेला तुम्हाला याला शुद्धीकरण करावं लागतं.